आज आपण मस्त अशी बघा शापूची भाजी बनवतोय। त्याच्यासाठी अगोदर लसूण आणि मिरची बारीक करून घेऊयात। कढई गरम करण्यासाठी ठेवले। आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। बघा मी अगोदर 1 चमचा टाकलाय, आणखीन आपण 1 चमचा तेल टाकून घेऊयात। बघा आता याच्यामध्ये आपण 1 चमचाभर जिरे टाकून घेऊयात। आता जिरे टाकल्यानंतर जो आपण मिरचीचा ठेचा केलेला आहे बघा, लसूण आणि मिरचीचा, तो टाकून घेऊयात। व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला अगोदर। बघा लसूण आपला व्यवस्थित परततो। आता याच्यामध्ये काय करायचं, मिरची थोडी अर्धाभर मिनिट परतली की आपण मटकी डाळ बघा 1 ते 1.5 तास मी इथं भिजवून घेतली, ती घालून घेऊयात। चांगली तेलामध्ये बघा परतून घेऊयात थोडीशी। मग डाळ आपली छान मिनिटभर परतली। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता मीठ घातलं तर काय होतं, भाजीला व्यवस्थित पाणी सुटतं आणि सगळीकडे लागलं पण जातं। त्याच्यामुळे व्यवस्थित ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं। आता याच्यानंतर आपण बघा मी धुवून चांगलं व्यवस्थित चिरून घेतलेली आपण शापूची भाजी घालून घेऊया। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ आहे ना सगळीकडे लागते बघा भाजीला। अशा पद्धतीने सगळं हलवून घेऊयात। बघा एक अर्धाभर मिनिटांनी व्यवस्थित हलवून घेतले, भाजीला व्यवस्थित बघा चांगलं पाणी सुटले। आता आपण बारीक गॅस करून बघा चांगली आपली ही भाजी शिजवून घेऊयात। ताट न झाकता करायची बघा, खूप छान लागते। बघा आपण भाजी 5 ते 7 मिनिटं बघा थोडी शिजवून घेतली। आणखीन याच्यात पाणी बघा। आता आपण काय करूयात, 1-2 मिनिटं आणखीन, कारण का ह्या काड्या आहेत ना भाजीच्या शापूच्या, शिजायला खूप वेळ लागतो। त्यासाठी 1-2 मिनिटं बघा फक्त आपण ताट झाकून ही भाजी शिजवून घेऊयात अगोदर। बघा 2 मिनिटं झालेले। आता आपण ताट काढून घेऊयात आणि भाजीत बघा असं जाड भरडं हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात। बघा तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचं टाकलं तरी पण छान लागते आणि भाजून टाकलं ना तरी पण छान लागते। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याच्यात टाकू शकता। आता हे मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनिटं आणखीन आपण हे शिजवून घेऊयात। बघा भाजी आपली 2 मिनिटं झालेली आहेत बघा, व्यवस्थित शिजलेली। बघा पाणी पण अजिबात राहिलेलं नाही कुठंच। अशा प्रकारे आपली शापूची भाजी तयार आहे। बघा मस्त अशी आपली शापूची गरमागरम भाजी आणि गरमागरम भाकरी। तुम्हाला पण आवडली असेल तर खायला पण या आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग धन्यवाद।